टॉप 9 सुरुवातीला मोठ्या राजकीय घडामोडी। गिरीश महाजनांनी ऑपरेशन ब्लू स्टार संदर्भात केलेल्या विधानावर भाजपच्या वरिष्ठांची नाराजी। पंजाबमधील महाजनांची भूमिका वैयक्तिक, पक्षाची भूमिका नाही, सूत्रांची माहिती। गिरीश महाजनांचं ऑपरेशन ब्लू स्टारवरील वक्तव्य हे अमान्य। शरद पवारांकडून महाजनांच्या वक्तव्याचा समाचार। शीख समाजावर काँग्रेसनं केलेल्या अत्याचाराचा निषेध करत राहू, मुख्यमंत्री फडणवीसांची ही भूमिका। ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर वयोवृद्धाला मारहाण। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। किरकोळ कारणातून मारहाण केल्याची माहिती। मारहाण करणाऱ्या ओला चालकाला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पकडलं। पदाधिकाऱ्यांकडून चोप देत वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन। ठाण्यातला प्रकार हा अत्यंत गंभीर, तर कठोर कारवाई करणार, फडणवीसांचं हे आश्वासन। उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाणे पोलीस आयुक्तांना फोन। आरोपींवर कलम 307 लावण्याचे आदेश। मुंबईमधील पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद पेटला। सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही। पांढरे पट्टे मारणाऱ्यांच्या तोंडाला काळं फासणार। जैन धर्मगुरूंसाठी रंगवलेल्या रस्त्यांवरून मनसेचा इशारा। ठाण्यात वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण झाली, त्यानंतर मनसे ॲक्शन मोडवर। जशास तसं उत्तर दिलं जाणार, अविनाश जाधव यांचा इशारा। रिक्षा टॅक्सी चालकांना अगोदरच मराठी सक्ती झाली असती तर ही वेळ आली नसती, अशी जाधवांची टीका। अशोक खराची माझा कुठलाही आर्थिक संबंध नाही। खरात प्रकरणात माझी बदनामी केली जातीये। कायदेशीर लढाई लढणार। रुपाली चाकणकर आक्रमक। आशा मिरगेंना नोटीस पाठवल्याची माहिती। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून शेतकऱ्यांची थट्टा। तुम्ही मोठी माणसं, मी साधा माणूस। शेतकऱ्यांशी बोलताना भरणेंचं वक्तव्य। जळालेल्या ऊसाचा पंचनामा करण्याची शेतकऱ्याची मागणी होती। भरणेंचा व्हिडिओ व्हायरल। पुढे टॉप 9 विधान परिषदेसंदर्भातल्या घडामोडी। सगळेच कष्ट करतात, पण काही जण कष्ट न करताही पुढे जातात। छगन भुजबळांचे हे वक्तव्य। भुजबळांचा रोख नेमका कुणाकडे, हा सवाल। नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटला, सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये उदय सामंत, गोकुळ गीते महाजनांची बैठक पडली पार, तर गोकुळ गीते शिंदेंचे उमेदवार नरेंद्र दराडेंना पाठिंबा देण्याची शक्यता, अशी सूत्रांची माहिती। उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार, महाजन सामंत घोषणा करणार, सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर। निवडणूक धन दागण्यांची झालेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते असलेले हेमंत पाटलांचा महायुतीला घरचा आहे। राजूरकरांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ। अनिकेत तटकरेंकडून पेढे भरवत पुष्पगुच्छ देत गोगावलेंचा सत्कार। रायगड विधान परिषदेसाठी गोगावलेंनी दिला होता तटकरेंना पाठिंबा। पुणे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होताच काँग्रेसमधला अंतर्गत वाद पेटला। अरविंद शिंदेंकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार। कुणाशीही चर्चा न करता पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप। अमरावती विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांची निवडणुकीतून माघार। नागपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती। तर हा उमेदवार मॅनेज झाल्यासारखा आहे। 15 ते 20 कोटी रुपये त्यांनी घेतल्याचं बोललं जात आहे। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा आपल्याच पक्षाच्या उमेदवारावर आरोप। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये प्रवीण पोटे रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील। भाजप खासदार अनिल बोंडेंचा दावा। मागच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ 17 मतं, तर उर्वरित मतं भाजपला मिळालेली, असंही केलं वक्तव्य। अतुल लोंढेंनी भाजपवर केलेला आरोप काँग्रेस नगरसेवकानं फेटाळून लावला। भाजपकडून नागपूरमधील नगरसेवकाला 10 लाखांची ऑफर दिल्याचा लोंढेंचा आरोप। तर पुरावा असेल तर बोला। काँग्रेसचे नगरसेवक संजय महाकळकर यांचा घरचा आहे। वर्षानुवर्ष भाजपमध्ये काम करणाऱ्या नेत्यांना डावलून स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षात आलेल्या आयात उमेदवाराला भाजपनं संधी दिली। त्यामुळे भाजपमधील कौटुंबिक कलहाचा महाविकास आघाडीला फायदा होईल। विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेहरूंची तुलना केली जाते आणि यावरून विरोधकांनी टीका केली आहे। बघूया। काँग्रेसनं देशाला लाचार केलं। काँग्रेसमुळे देशाची प्रगती मंदावली। 2014 देश काँग्रेसच्या कुचक्रातून आझाद झाला। पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर सडकून टीका। देशाच्या राजकारणात 12 वर्षांचा मोदी पर्व। मोदींच्या नावे सर्वात जास्त काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम। नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला। मोदी आज एनडीएमधील घटक पक्षांना संबोधित करत होते। पंतप्रधान मोदींचा हा सुवर्णकाळ। देशातील 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर। मोदींकडून तरुणाईच्या स्वप्नांना पंख देण्याचं कार्य। फडणवीसांकडून गौरवोद्गार। पंडित नेहरू आणि मोदींची तुलना होऊ शकत नाही। नेहरूंनी देशाची प्रतिष्ठा राखली, तर स्वातंत्र्य मिळण्याआधी देश संघटित करण्याचं काम केलं। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून शरद पवारांचा हल्लाबोल।
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्तव्यनिष्ठ, त्यांच्या कार्यकाळात एकही सुट्टी त्यांनी घेतली नाही. भारताला आर्थिक महासत्ता करण्याचा मोदींचा संकल्प. राम मंदिराचे 370 कलम. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींच्या ऐतिहासिक कार्यकाळाचा गौरव. पंतप्रधान मोदींच्या काळात रुपया 100 पार करण्याच्या मार्गावरती पाकिस्तान युद्ध थांबवण्याचे प्रयत्न करतंय, मात्र भारत कुठेच नाहीये. पृथ्वीराज चव्हाण यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका. शरद पवारांचं विधान, मी ऐकलं नाही, पण शिखांवरती काँग्रेसने केलेल्या अत्याचारांचा निषेध आम्ही आयुष्यभर करू. हे सत्य आहे आणि हे सत्य कुणीही विसरू शकणार नाही. शरद पवारांनी गिरीश महाजनांवर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. नेहरू यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्यासोबत होऊ शकत नाही, कारण पंडित नेहरू देश उभारणारे तर नरेंद्र मोदी हे देश विकणारे. नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर टीका. दिल्लीमध्ये एनडीएची बैठक. पंतप्रधान मोदींचा एनडीएच्या नेत्यांकडून सन्मान. मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची बैठकीला उपस्थिती. पुढे टॉप 9 मोठ्या घडामोडी. पुणे पालिकेतील महापौर कार्यालयाला धमकीचा मेल. महापौर मंजुषा नागपूर यांचं कार्यालय उडवून देण्याची धमकी. पोलीस बॉम्ब शोधक पथक अलर्ट. परिसरामध्ये सुरक्षा वाढवली. पुण्यानंतर मुंबईच्या महापौरांना धमकीचा मेल. रितू तावडे यांचे केबिन आणि वाहन बॉम्बने उडवण्याची धमकी. नागपूरमधील संघाच्या कार्यालयाला धमकीचा मेल. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट. गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य. जाहिरातीमधून पुन्हा मराठीला डिवचण्याचा प्रकार. मराठी एकीकरण समिती आक्रमक. तर 2 दिवसांमध्ये कंपनीवर धडक देणार. गोवर्धन देशमुख यांचा इशारा. मुंबईमधील पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद पेटला. सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही. पांढरे पट्टे मारणाऱ्याच्या तोंडाला काळं फासणार. जैन धर्मगुरूंसाठी रंगवलेल्या रस्त्यांवरून मनसेचा इशारा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 27वा वर्धापन दिन. दिल्लीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ध्वजारोहण संपन्न. अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावूक. 15 दिवसांमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फेरबदल होणार. ज्यांच्या घरात कुणाचा राजकारणात संबंध नाही त्या कार्यकर्त्यांना संधी देणार. रोहित पवार यांची मागणी. अमित शहा यांची स्ट्रॅटेजी आहे. फुटले बोलायचे, ज्यांना जायचं ते गेले. सर्वजण पक्षासोबत मजबूतीने उभे. ठाकरेंचे खासदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. सरसकट कर्जमाफी व्हायला हवी आमची भावना. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे वक्तव्य. तर रोहित पवार यावरती काय म्हणतात त्यावर बोलणार नाही. याचं कुणीही राजकारण करू नये, मात्र सरसकट कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांचा फायदा होईल. भरणेंची प्रतिक्रिया. सोलापूर या ठिकाणी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना आणखी एक धक्का. सोलापूर काँग्रेसचे जिल्हा संघटक असलेले रमेश असापुरे शिंदेंच्या सेनेत. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश. पुढे बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या. मीनाक्षी नटराजन यांची उमेदवारी अर्ज रद्द केल्यानं काँग्रेस आक्रमक. हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत टिळक भवन परिसरामध्ये आंदोलन. मध्य प्रदेश या ठिकाणी काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं काँग्रेस आक्रमक. 1 तासात विटा शहरातून पाहिजे तेवढे ड्रग्ज आणून देतो. राजू शेट्टींचं वक्तव्य. विटा शहरामध्ये हे काय सुरू आहे? राजू शेट्टींचा सवाल. आषाढी वारीच्या परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड आता देणार. तर राज्यातील पालखी मार्गांचे व्यापक हरितीकरण करण्याचे देखील निर्देश. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले हे निर्देश. नमामि चंद्रभागा योजना ही 10 वर्षांपासून रखडली आहे. भाविकांमध्ये नाराजी. पंढरपूरच्या चंद्रभागा नदी स्वच्छतेसाठी नमामि चंद्रभागा योजना. नदी संवर्धन, प्रदूषण मुक्तीची अनेक कामं रखडली. योजना पूर्ण करण्याची भाविकांची मागणी. संत तुकाराम महाराजांच्या 341व्या आषाढी वारीसाठी देहूमध्ये नवीन चांदीचा पालखी रथ तयार. 250 किलो चांदीचा मुलामा, आकर्षक नक्षीकाम आणि हलकं वजन ही या रथाचे वैशिष्ट्य. 7 जुलैला हा रथ पंढरपूरकडे प्रस्थान करणार. लातूरमध्ये बैल दगावला, त्यामुळे शेतकऱ्यावर पत्नीला नांगराला झोपण्याची वेळ ओढावली. व्हायरल व्हिडिओवरती मुख्यमंत्र्यांची तत्परता. जिल्हाधिकाऱ्याला सांगत शेतकऱ्याला बैल उपलब्ध करून दिला. जळगावच्या जामदेरमध्ये तरुणाची बिबट्याशी झुंज. तर मुकेश डोंगरेने 2 हात करत बिबट्याचा हल्ला परतवून लावला. वन विभागाला बिबट्या पकडून घेण्यात मोठी मदत. मंत्री महाजन यांच्याकडून तरुणाच्या धाडसाचं केलं जातंय कौतुक. नागपूर जिल्ह्यामध्ये अंगणवाड्यांच्या विकासासाठी मिशन कायापालट. अंगणवाडी अभियानाची सुरुवात. अभियानाअंतर्गत अंगणवाड्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार.
बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्पसंख्याक कोट्यातून 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे इंजिनिअरिंगला प्रवेश. मुख्यमंत्र्यांना भेटून एसआयटी चौकशीची मागणी करणार राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती.